हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, तुम्हाला स्क्रीनवरती काही सेंटेन्सेस दिसत असतील, जसं की जाता जाता दरवाजा बंद कर, जाता जाता मला फोन कर, जाता जाता तिला भेटून घे. तर अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपण केव्हा बोलत असतो? फॉर एक्झाम्पल फर्स्ट सेंटेन्स बघूया. जाता जाता दरवाजा बंद कर. म्हणजेच आपण एखाद्या व्यक्तीला काहीतरी कृती करायला सांगतो आहे, की जाता जाता म्हणजे जाताना तू दरवाजा बंद कर, म्हणजे बंद करण्याची ॲक्शन आपण त्याला करायला सांगतो आहे. त्याचप्रमाणे जाता जाता मला फोन कर, म्हणजेच जाताना जायच्या वेळेस जाता जाता मला फोन कर, म्हणजे फोन करण्याची कृती ॲक्शन आपण त्याला करायला सांगत आहोत. त्याचप्रमाणे खालची 3 सेंटेन्सेस बघा. येता येता दूध घेऊन ये, येता येता औषधी घेऊन ये, येता येता भाजी घेऊन ये. म्हणजेच वरच्या सेंटेन्समध्ये आपण जाता जाता काहीतरी ॲक्शन करायला सांगतो आहे, तर खालच्या सेंटेन्समध्ये आपण येता येता म्हणजेच येताना काहीतरी एखाद्या व्यक्तीला आपण ती ॲक्शन करायला सांगतो आहे. जसं की येता येता दूध घेऊन ये, म्हणजेच येताना दूध घेऊन येण्याची कृती किंवा ॲक्शन आपण त्याला करायला सांगत आहोत. त्याचप्रमाणे येता येता औषधी घेऊन ये, म्हणजेच औषधी आणायची कृती आपण त्याला करायला सांगत आहोत किंवा ॲक्शन करायला आपण सांगत आहोत. तर अशा प्रकारचे सेंटेन्स आपण नेहमीच्या जीवनात बऱ्याच वेळेला बोलत असतो, मराठीतून बोलत असतो. पण हीच वाक्य जर आपल्याला इंग्रजीत बोलायची असली तर त्या बाबतीत आपलं कन्फ्युजन होते. म्हणूनच हे कन्फ्युजन आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं दूर होणार आहे. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आता ही जी सेंटेन्स आहे, मग ती इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना तुम्हाला काही स्ट्रक्चर वापरावं लागणार आहे. मग ते स्ट्रक्चर कोणतं असणार आहे ते आपण आता बघणार आहोत. आता सर्वात आधी आपण जाता जाता हे आपण सुरुवातीला वापरलं आहे. तर जाता जाता यासाठी तुम्हाला वापरायचं आहे व्हाईल लिव्हिंग, आणि येता येता असं म्हणायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला वापरायचं आहे व्हाईल कमिंग. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जाता जाता व्हाईल लिव्हिंग आणि येता येता म्हणजेच व्हाईल कमिंग. आता यांचा वापर करून आपण इंग्रजीमध्ये एखादे सेंटेन्स त्याच्या स्ट्रक्चरनुसार कसे ट्रान्सलेट करू शकतो, ते स्ट्रक्चर आता आपण बघणार आहोत. आता इथे बघा, स्ट्रक्चर याप्रमाणे असणार आहे. V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस व्हाईल लिव्हिंग, म्हणजे जाता जाता असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर त्यावेळेस व्हाईल लिव्हिंग वापरायचं, आणि येता येता असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर त्यावेळेला व्हाईल कमिंग असं वापरायचं. आता V1 म्हणजेच काय, तर आपण दिलेल्या वाक्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला जी काही ॲक्शन करायला सांगतो, कृती करायला सांगतो, त्यासाठी ते जे क्रियापद असणार आहे त्यासाठी त्या क्रियापदाचं V1 फॉर्म म्हणजेच बेस फॉर्म आपण सुरुवातीला वापरायचा आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म घ्यायचं आहे, आणि त्यानंतर जाता जाता असेल तर व्हाईल लिव्हिंग, आणि येता येता असेल तर त्यावेळेस व्हाईल कमिंगचा वापर आपण करणार आहोत. तर अशा प्रकारची सेंटेन्स आपण आता पुढे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत. आता इथे बघा, फर्स्ट सेंटेन्स आहे जाता जाता दरवाजा बंद कर. म्हणजेच आपण एखाद्या व्यक्तीला कोणती ॲक्शन करायला सांगतोय, कृती करायला सांगतोय या वाक्यामध्ये, तर दरवाजा बंद करण्याची म्हणजेच बंद करणे ही ॲक्शन कृती आपण त्या व्यक्तीला सांगणार आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये व्हर्ब म्हणजेच क्रियापद कोणतं आहे, तर बंद करणे. मग बंद करणे यासाठी आपण क्रियापद वापरत असतो क्लोज. मग क्लोज या क्रियापदाचा आपल्याला V1 फॉर्म म्हणजेच बेस फॉर्मच घ्यायचा आहे. मग त्यामुळे इथे क्लोज हेच येणार आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे, कर्म आहे दरवाजा. दरवाजा म्हणजेच डोअर हा शब्द त्यासाठी आपण वापरणार आहोत, आणि जाता जाता त्यासाठी आपण वापरणार आहोत व्हाईल लिव्हिंग. म्हणजेच हे वाक्य असं येणार आहे, क्लोज द डोअर व्हाईल लिव्हिंग. म्हणजेच बंद करणे यासाठी आपण क्लोज घेतला V1 फॉर्म, प्लस ऑब्जेक्ट आहे दरवाजा म्हणून त्यासाठी आपण घेतलं द डोअर, आणि जाता जाता त्यासाठी आपण घेतलेला आहे व्हाईल लिव्हिंग. म्हणजेच काय, जाता जाता दरवाजा बंद कर, क्लोज द डोअर व्हाईल लिव्हिंग, अशा प्रकारे. आता सेकंड सेंटेन्स बघा, जाता जाता मला फोन कर. आता ह्या वाक्यामध्ये आपण एखाद्याला कोणती कृती करायला सांगत आहोत, ॲक्शन करायला सांगत आहोत, तर फोन करण्याची. म्हणजेच फोन करणे हे काय आहे, व्हर्ब आहे. आता फोन करणे यासाठी आपण
कॉल हा शब्द वापरत असतो. मग कॉल हा शब्द आपल्याला त्याच्या V1 फॉर्ममध्ये म्हणजेच बेस फॉर्ममध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट का आहे तर मला फोन कर म्हणून ऑब्जेक्ट का आहे मला. मग त्यासाठी आपण इंग्रजी शब्द वापरत असतो मी. आणि ऑफकोर्स जाता जाता यासाठी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की काय वापरायचं आहे तर व्हाईल लिव्हिंग. म्हणजेच इथे फोन करणे हे झालं क्रियापद, त्यानंतर मला हे झालं ऑब्जेक्ट आणि जाता जाता यासाठी आपण वापरत असतो व्हाईल लिव्हिंग. म्हणजेच हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं येणार आहे कॉल मी व्हाईल लिव्हिंग. म्हणजेच काय कॉल मी म्हणजेच काय फोन कर आणि कॉल म्हणजेच फोन कर आणि मी म्हणजेच काय तर मला आणि जाता जाता यासाठी आपण वापरलं आहे व्हाईल लिव्हिंग. म्हणजेच काय तर कॉल मी व्हाईल लिव्हिंग अशा प्रकारे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, जाता जाता तिला भेटून घे. म्हणजेच या वाक्यामध्ये आपण काय एखाद्या व्यक्तीला काय सांगत आहोत तर तिला भेटून घे. भेटून घे ही ॲक्शन म्हणजेच कृती करायला आपण तिला सांगत आहोत. म्हणजेच या वाक्यामध्ये भेटणे हे काय आहे वर्ब म्हणजेच क्रियापद आहे. म्हणजेच भेटणे यासाठी आपण मीट इंग्रजीमध्ये शब्द वापरत असतो MEET मीट म्हणजेच भेटणे. त्यानंतर ऑब्जेक्ट काय आहे तर तिला भेटून घे म्हणून ऑब्जेक्ट आहे तिला, त्यासाठी आपण वापरत असतो इंग्रजीमध्ये शब्द हर. त्यानंतर जाता जाता त्यासाठी अर्थातच व्हाईल लिव्हिंग. अशा प्रकारे ह्या वाक्यामध्ये क्रियापद ऑब्जेक्ट आणि व्हाईल लिव्हिंगचा उपयोग आपण करणार आहोत. म्हणजेच हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं येईल मीट हर व्हाईल लिव्हिंग. मीट हे क्रियापद आहे ते आपण V1 फॉर्ममध्ये घेतलं आहे. त्यानंतर हर हे ऑब्जेक्ट आहे आणि जाता जाता यासाठी आपण इथे वापरलेलं आहे व्हाईल लिव्हिंग. आता इथे जाता जाता तिला ऐवजी त्याला असतं तर आपण इथे काय केलं असतं त्यालासाठी आपण हिम हा शब्द वापरत असतो. म्हणून इथे मीट हिम व्हाईल लिव्हिंग म्हणजे जाता जाता त्याला भेटून घे. आणि इथे जर एखाद्याचं नाव असतं फॉर एक्झाम्पल राम, जाता जाता रामला भेटून घे. मीट राम व्हाईल लिव्हिंग म्हणजेच हरच्या ठिकाणी इथे तुम्ही हिम घेऊ शकता किंवा एखाद्या व्यक्तीचं नावसुद्धा घेऊ शकता. अशा प्रकारे मग हे वाक्य इंग्रजीमध्ये येणार आहे मीट हर व्हाईल लिव्हिंग. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, येता येता दूध घेऊन ये. आता या वाक्यामध्ये कोणती ॲक्शन करायला सांगितलेली आहे कृती करायला सांगितलेली आहे तर दूध घेऊन येण्याची. म्हणजे घेऊन येणे हे काय आहे या वाक्यामध्ये वर्ब आहे म्हणजेच क्रियापद आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट आहे दूध आणि नंतर आहे इथे मागच्या सेंटेन्समध्ये आपण जाता जाता पाहिलं पण आता इथे आलेलं आहे येता येता. मग येता येता यासाठी आपण वापरणार आहोत व्हाईल कमिंग. म्हणजेच मग आता हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं येईल घेऊन येणे यासाठी आपण ब्रिंग वापरणार आहोत. त्यानंतर ऑब्जेक्ट दूध आहे त्यासाठी आपण इथे वापरलेलं आहे मिल्क आणि येता येता त्यासाठी आपण इथे वापरलेलं आहे व्हाईल कमिंग. म्हणजेच हे वाक्य कसं येणार आहे ब्रिंग मिल्क व्हाईल कमिंग. येता येता दूध घेऊन ये किंवा दुधाऐवजी तुम्ही इतर कोणतीही वस्तू तिथे टाकू शकता. म्हणजेच ब्रिंग तिथे वस्तू टाकायची कोणतीही व्हाईल कमिंग. पाणी घेऊन ये म्हणजेच ब्रिंग वॉटर व्हाईल कमिंग. येता येता पाणी घेऊन ये आपण बऱ्याच वेळेला असं म्हणत असतो. म्हणजे ब्रिंग वॉटर व्हाईल कमिंग म्हणजे मिल्क ऐवजी तुम्ही कोणतेही इथे वस्तू वापरू शकता आणि अशा प्रकारे मग हे सेंटेन्स तयार करू शकता. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, येता येता औषधी घेऊन ये. बघा मी मागच्याच सेंटेन्समध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही कोणतीही वस्तू तिथे टाकू शकता. आता इथे काय क्रिया ॲक्शन करायला सांगितलेलं आहे तर औषधी घेऊन येण्याची. म्हणजेच घेऊन येणे हे इथे काय आहे वर्ब आहे म्हणजेच क्रियापद आहे. म्हणजेच घेऊन येणे यासाठी आपण ब्रिंग हा शब्द वापरत असतो. मग तो त्याच्या V1 फॉर्ममध्येच आपल्याला घ्यायचा आहे म्हणजेच बेस फॉर्ममध्येच आपल्याला तो घ्यायचा आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट आहे औषधी आणि त्यानंतर येता येता यासाठी अर्थातच आपण काय वापरणार आहोत इथे सुद्धा व्हाईल कमिंग. अशा प्रकारे इथे V1 आहे घेऊन ये, त्यानंतर ऑब्जेक्ट आहे औषधी त्यासाठी मेडिसिन हा शब्द आपण वापरत असतो आणि येता येतासाठी आपण वापरणार आहोत व्हाईल कमिंग. म्हणजेच हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं येणार आहे तर ब्रिंग घेऊन येणे यासाठी आपण काय घेतलं माहिती आहे ब्रिंग क्रियापद आहे हे आणि औषधीसाठी मेडिसिन औषधी आहे म्हणून मेडिसिन्स व्हाईल कमिंग. येता येतासाठी आपण इथे काय घेतलेलं आहे व्हाईल कमिंग. म्हणजेच इंग्रजीमध्ये सेंटेन्स झालेला आहे ब्रिंग मेडिसिन्स व्हाईल कमिंग अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे येता येता भाजी घेऊन ये. बघा आता इथे सुद्धा काय ॲक्शन करायला सांगितलेली आहे तर घेऊन येण्याची. काय घेऊन येण्याची ऑब्जेक्ट काय आहे तर भाजी. म्हणजेच इथे वर्ब आहे V1 फॉर्म आपल्याला त्याचा घ्यायचा आहे घेऊन ये. त्यासाठी अर्थातच आपण ब्रिंग हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो. त्यानंतर भाजीसाठी तुम्हाला माहिती आहे व्हेजिटेबल.
आणि येता येतासाठी आपण वापरणार आहोत व्हाईल कमिंग. म्हणजेच इथे V1 तुम्हाला माहिती झालेलं आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट माहिती झालेलं आहे आणि येता येतासाठी अर्थातच आपण वापरत असतो व्हाईल कमिंग. म्हणजेच हे वाक्य इंग्रजीमध्ये अशा प्रकारे तयार होईल, ब्रिंग व्हेजिटेबल व्हाईल कमिंग. बघा, V1 फॉर्ममध्ये आपण क्रियापद घेतलेले आहे, घेऊन ये यासाठी ब्रिंग. त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे भाजी, म्हणून त्यासाठी आपण वापरलेलं आहे व्हेजिटेबल आणि येता येतासाठी आपण वापरलेलं आहे व्हाईल कमिंग. म्हणजेच हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं झालेलं आहे, तर ब्रिंग व्हेजिटेबल व्हाईल कमिंग अशा प्रकारे. तर मला असं वाटतं की आपण आता जो पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला असेल तर तुमच्या लक्षात आलेलंच असेल की जाता जाता किंवा येता येता अशा प्रकारे वाक्यांमध्ये जर शब्द आलेले असतील तर अशा प्रकारचे वाक्य हे इंग्रजीमध्ये कसे बोलायचे ते अर्थातच तुम्हाला पूर्णपणे समजलेलं असेलच. आता तुम्हाला स्क्रीनवरती 2 सेंटेन्सेस दिसत असतील, जसं की जाता जाता टीव्ही बंद कर आणि येता येता मिठाई घेऊन ये. तर ह्या 2 सेंटेन्सेसचे तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. तिथे मी तुमचे ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर फ्रेंड्स, आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.